डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाई मातेचा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर येथील संविधान चौकामध्ये। या ठिकाणी माता रमाई आंबेडकर यांची शोभायात्रा जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणून निघत आहे। नुकतंच आदरणीय श्री DYSP बुधवंत सर यांच्या हस्ते पूजन करून या ठिकाणी या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। या महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री स्वप्नील पहाडे तथा सनी गायकवाड आपल्यासोबत आहेत। स्वप्नील पहाडे यांच्याकडून आपण जाणून घेऊयात पुढील रूपरेषा कार्यक्रमाची काय असणार आहे, काय सांगाल? सर्वप्रथम बुलंद आवाज महाराष्ट्र चॅनलचा मी आभार मानतो का जो आपण आम्हाला भीमसैनिकांना दरवर्षी 14 एप्रिल असो रमाई जयंती असो प्रतिसाद देतात, प्रसार करतात, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आभार मानतो। व माझ्यावर जी परतूर तालुक्यातील भीमसैनिकांनी किंवा सर्व समाज बांधवांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्याची मी संपूर्णपणे तयारी केलेली आहे। सगळं नियोजन वगैरे माझ्या कमिटीने बैठक सार्वजनिक जयंती समिती उत्सव समितीने नियोजन केलेलं आहे। तरी सर्व भीमसैनिकांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकून आता इथून संविधान चौक परतूर रेल्वे स्टेशनपासून तर आंबेडकर नगर इथपर्यंत समाप्त होईल। तरी ह्या जयंतीमध्ये सर्वांनी जी उपस्थिती दाखविली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त माझ्याकडून व सर्व समाज बांधवाला जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय। सर्वप्रथम मी मारुतीजीचं व त्यांच्या बुलंद आवाज महाराष्ट्राचं चॅनलचं मनापासून आभार मानतो। त्यांनी वेळोवेळी वंचित शोषित घटकातील आंदोलन असो, जयंती असो व धार्मिक काहीही कार्यक्रम असो त्यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। तसेच मी समाज बांधवांना बाबासाहेबाची प्रेरणा माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो व इथे सर्व जमलेल्या भीमसैनिकांना एक विनंती करतो की आतापर्यंत आपल्या जयंतीला कुठेही गालबोट लागलेलं नाही। आपण संयमानं व शासनाच्या नियमात राहून आपल्याला जयंती साजरी करायची आहे व आपल्याला शांततेच्या मार्गानं कोणाला त्रास न होता आपल्याला ही जयंती पार करायची आहे। तरी सर्वांनी सहकार्य करावं व सर्व समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभाग नोंदवावा। जय भीम। बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत संविधान चौक परतूर येथे। या ठिकाणी माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सर्व माता भगिनींचा प्रामुख्याने समावेश आहे। या ठिकाणी युवतीसुद्धा खूप मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसून येत आहे। हेमंत पहाडे, रमाई मातेच्या 126व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हा सोहळा शांततेत पार पडावा ही अशी अपेक्षा आहे। रमाई माता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सोहळा शांततेत पार पडावा ही माझी इच्छा। हा सोहळा अतिशय शांत आणि संयमित पद्धतीने पार पडावा अशी सदिच्छा या भगिनीने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। परत एका ताईकडे आपण जाणार आहोत। समोर या ताई, समोर या। आपलं नाव सांगा। प्रणिता सोनवणे। प्रणिता ताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांचंही मनोगत जाणून घेऊयात। माता रमाई जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना। धन्यवाद। या ठिकाणी आपण बघू शकतो माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत आकर्षक असं लेझिम पथक मुलींनी या ठिकाणी साकारलेलं आहे। अभिनव असा उपक्रम या ठिकाणी परतूर शहरामध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतोय। सर्व समाज बांधव एकवटून अतिशय हर्ष उल्हासामध्ये ही जी जयंती आहे ती साजरी करताना आढळून येतात।